तर पहा विद्यार्थी मित्रांनो, परत तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। काल व्हिडिओ तयार करू शकलो नाही काही तांत्रिक अडचणीमुळे, परंतु आज आपण पुढील लेक्चर आपण चालू ठेवू। आणि मागच्या लेक्चरमध्ये आपण जे पाहिलं त्याच्या बेसवरती आपल्याला काही न्यूमेरिकल्स इथे दिलेले आहेत। तुम्हाला डाव्यावरच्या बुकमध्ये तुम्हाला पेज नंबर किती आहे, 6 नंबरचा पेज आहे। त्याच्यावरती तुम्हाला 2 न्यूमेरिकल्स सॉल्व करून दिलेले आहेत। एकदम बेसिक लेवलचे प्रॉब्लेम आहेत, काही हार्ड अँड फास्ट असे जबरदस्त असे काही कठीण नाही आहेत, एकदम इझी आहेत आणि आपल्या एका लॉवरतीच हे डिपेंड आहेत की जो आपण ऑलरेडी पाहिलेला आहे, न्यूटन्स ग्रॅव्हिटेशनल लॉ। त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला की प्रत्येक बॉडी दुसऱ्या बॉडीला काय करते, एकमेकांकडे अट्रॅक्ट करते। ईच अँड एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट्स एव्हरी अनदर ऑब्जेक्ट, ओके, विथ द फोर्स विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम। तर याच्यामध्ये जीची व्हॅल्यू पण आपल्याला माहीत पाहिजे, 6.673 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर, ओके, एसआय युनिटमध्ये दिलेली आहे व्हॅल्यू। त्याच्यानंतर हा जो युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे, तर याचा तुम्हाला याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे फक्त बस। तर आता त्याच न्यूटनच्या फॉर्म्युल्यावरती बेस असणार हे प्रॉब्लेम। तर चला आता याचा आपण अभ्यास करू आणि याचं सोल्युशन मी तुम्हाला सांगतो काय आहे, तर ठीक आहे ना। तर बघा आता मी प्रश्नाला वाचतोय, तर प्रॉब्लेम नंबर फर्स्ट तुम्हाला दिलेला आहे। बघा काय दिलेलं आहे, महेंद्रा अँड विराट आर सिटिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 1 मीटर। म्हणजे आता पहा याला सॉल्व करण्यासाठी, ओके, इथं 2 व्यक्ती घेतलेल्या आहेत इन्स्टेड ऑफ 2 ऑब्जेक्ट। इथं 2 व्यक्ती घेतलेल्या आहेत, काही हरकत नाही, व्यक्ती घ्या, 2 ऑब्जेक्ट घ्या, दोन्ही एकमेकांवरती फोर्स ऑफ अट्रॅक्शन अप्लाय करतील। ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्रत्येक वस्तू दुसऱ्या वस्तूवर अट्रॅक्ट करते आणि दुसरी वस्तू पहिल्या वस्तूवर अट्रॅक्ट म्हणजे अप्लाय करते, ठीक आहे ना। महेंद्रा अँड विराट आर सिटिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 1 मीटर फ्रॉम ईच अदर। म्हणजे 2 व्यक्ती आहेत आणि हे 2 व्यक्ती कोण आहेत, महेंद्रा आणि विराट, 2 एकमेकांपासून 1 मीटर एवढ्या डिस्टन्सवरती ते बसलेले आहेत, ठीक आहे ना। पुढे काय दिलेलं आहे तुम्हाला, देअर मासेस आर, त्यांचे मासेस पण दिलेले आहेत 75 kg अँड 80 kg। केजी म्हणजे हे एसआय युनिट आहे मासचं, ते आपल्याला अनचेंज ठेवायचं आहे। आलं, ही केजीमध्ये आहे, ही केजीमध्ये आहे। 75 kg आणि 80 kg रिस्पेक्टिव्हली, म्हणजे महेंद्राचा मास आहे 75 आणि विराटचा आहे 80, ओके, 80 kg रिस्पेक्टिव्हली। व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन देम। जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रत्येकांमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो, परंतु ते एकमेकांकडे अट्रॅक्ट होत नाही। जसं की आपण एकमेकांच्या बाजूला बसलेला असतो, खूप वेळा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या बाजूने बसलेला असतो, परंतु ते एकमेकांकडे अट्रॅक्ट नाही होत। का नाही तो अट्रॅक्ट, कारण की त्यांच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असूनही तो इतका मायनसमध्ये, म्हणजेच त्याची व्हॅल्यू इतकी स्मॉल असते की ती इफेक्टिव्ह नसते त्या ठिकाणी, ठीक आहे ना। कारण की आपण जर जमिनीवरून जर एकमेकांच्याकडे जर ओढल्या गेलो तर आपण जमिनीला घासत जाऊ, तिथं फ्रिक्शनल फोर्ससुद्धा अप्लाय होईल। कारण की एखादी वस्तू जर तुम्ही, एखादं कपाट आहे मोठं, ते जर तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जर आपल्याला न्यायचं झालं तर आपल्याला ते लोटावं लागते आणि लोटताना ते कपाट पर्टिक्युलरली ते जमिनीला घासत जाते, त्या ठिकाणी आपल्याला जास्त फोर्स अप्लाय करावा लागतो। तिथं जर आपण त्या कपाटाला चाकं लावले तर काय होईल, ते लगेच आपल्या ज्याने लोटल्या जाते। लक्षात, त्या चाकांना सुद्धा फ्रिक्शन असतेच, परंतु चाकांवर अप्लाय केलेला फोर्स हा कमी असतो आणि कपाटाला जर चाकं नसतील तर आपल्याला जास्त फोर्स अप्लाय करावा लागतो। म्हणजे फ्रिक्शनल फोर्स त्या ठिकाणी असतो। त्या फ्रिक्शनल फोर्सच्यानं प्रत्येक वस्तू एकमेकांकडे अट्रॅक्ट होत नाही, किंवा तो फोर्स काय असतो, खूप स्मॉल असतो। 2 वस्तूंमध्ये असणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स पृथ्वीवरच्या कोणत्याही 2 वस्तूंमध्ये हा फोर्स कमी असतो, ठीक आहे ना। परंतु एक वस्तू आणि पृथ्वी यांच्यामध्ये जर तुम्ही कंपॅरिझन केलं तर तो फोर्स खूप इफेक्टिव्ह असतो, हे तुम्हाला माहीत आहे। का इफेक्टिव्ह असतो तो, कारण की पृथ्वीचा मास खूप प्रचंड आहे कोणत्याही बाकीच्या वस्तूच्या कंपॅरिझनमध्ये, म्हणून तो इफेक्टिव्ह आहे। परंतु पृथ्वीवरच्या कोणत्याही 2 वस्तू घेतल्या तर त्यांचा मास खूप छोटा असते पृथ्वीच्या कंपॅरिझनमध्ये। सो दॅट्स वाय वी कॅनॉट feel that force on that object, but there is force which acts constantly on that object, okay। So see here, Mahendra and Virat, suppose this is a Mahendra and this is a Virat, both the friends, means these 2 friends are seated particularly on the bench or anywhere, and the distance between them is, how much distance is there, 1 meter from each other, means the distance between them is 1 meter, and their masses, suppose this is a Mahendra and this is a Virat. So Mahendra's mass किती आहे दिलेला, 75 kg, this is the mass 75 kg, and विराटचा मास किती आहे, 80 kg। तर आपल्याला काय काढायचं आहे याच्यामध्ये, तर यांच्या दोघांमध्ये असणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे एफ ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे। सो आय कॅन राईट हिअर, आपल्याला काय दिलेलं आहे बघा। सो गिव्हन डेटा पहा काय दिलेलं आहे हिअर,
स्मॉल एम म्हणजे आता मी याला घेतो स्मॉल m1 आणि हा घेतो m2, म्हणजेच स्मॉल m इज इक्वल टू 75 kg. त्यानंतर हा विराटचं मास मी घेतो m2 म्हणून, लक्षात हे आहे 80 kg. ठीक आहे. या दोघांमधलं डिस्टन्स मी घेतो d, स्मॉल d किती आहे 1 मीटर. 1 मीटर डिस्टन्स, हे 1 मीटर म्हणजे मीटर हे SI युनिट आहे डिस्टन्स, SI युनिट. क्लिअर डिस्टन्स. त्यानंतर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, वी हॅव टू फाइंड आउट F इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आणि जेव्हा आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्सवाला लॉ इथं अप्लाय करू तर आपल्याला कॅपिटल G ची व्हॅल्यू माहीत पाहिजे. तर ती G ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली नसेल तरी ते घ्यायची 6.673 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. लक्षात. तर ते डायरेक्टली मी फक्त एवढंच लिहितो की हा ग्रॅव्हिटेशनचा जो कॉन्स्टंट आहे त्याची व्हॅल्यू ही एवढी आहे आणि याच्यापुढे लिहितो SI युनिट. ठीक आहे ना. तर आता आपल्याला या सगळ्या व्हॅल्यूजचा यूज करून आपण फोर्सची व्हॅल्यू काढू. F इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. मग खाली लिहू आपण, वी नो दॅट, काय माहीत आहे आपल्याला, वी नो दॅट F इज इक्वल टू कॅपिटल G m1 डॉट m2 डिवायडेड बाय r स्क्वेअर म्हणा किंवा मग d स्क्वेअर म्हणा, काही पण म्हणा, डिस्टन्स. यांच्यामध्ये सिम्पली आपण फक्त व्हॅल्यू पुट करू. कॅपिटल G ची व्हॅल्यू, हा कॅपिटल G या रेशोच्या बाहेर असला तरी तो न्यूमरेटरला आहे, लक्षात ठेवायचं. जगातली कोणती व्हॅल्यू फक्त व्हॅल्यू दिलेली असेल ना, कोणती व्हॅल्यू 2 आहे 3 आहे 4 आहे, तर ह्या प्रत्येक व्हॅल्यू ह्या न्यूमरेटरला असतात, कारण की यांच्या डिनॉमिनेटरला काहीच नाही, म्हणजे 1 असतो, 1 1 अशा प्रकारचे. ठीक आहे ना. तर हा G जो आहे हा न्यूमरेटरला आहे, म्हणजे याची व्हॅल्यू आहे 6.673 इंटू 10⁻11 इंटू व्हॉट इज m1. द व्हॅल्यू ऑफ m1 इज 75. आय कॅन पुट हिअर, ओके, 75. m2, व्हॉट इज m2, 80 अँड डिवायडेड बाय, ओके, d स्क्वेअर मीन्स डिस्टन्स बिटवीन दॅट टू ऑब्जेक्ट. यांच्यातलं डिस्टन्स किती आहे d, तर ते आहे 1 मीटर, म्हणजे 1चा स्क्वेअर. 1चा स्क्वेअर 1च राहील, हे आपल्याला माहीत आहे. आता या इक्वेशनला आपल्याला जर सॉल्व करायचं आहे किंवा हे पर्टिक्युलर स्टेप जर सॉल्व करायची आहे तर याला ॲक्च्युली आपण मॅन्युअली सॉल्व नाही करू शकत. याच्यासाठी आपल्याला लॉगॅरिथमची गरज पडते, परंतु लॉगॅरिथम तुम्हाला 10व्या वर्गामध्ये नाही आहे, म्हणून तुम्हाला याच्या डायरेक्ट व्हॅल्यू, ओके, मी पाहतो आणि तुम्हाला सांगतो, कारण की आपण कॅल्क्युलेट करू शकतो याला. लक्षात. 75 इंटू 80 करायचं, 80 इंटू धिस 6.673 आणि इंटू 10⁻11 ॲज इट इज राहील. ठीक आहे ना. तसंही केलं चालते, परंतु याचं मॅन्युअली आपण फिजिक्समध्ये आपण मॅन्युअल कॅल्क्युलेशन्स कोणतंच करत नसतो. फिजिक्समध्ये ईच अँड एव्हरी कॅल्क्युलेशन इज मेड विथ द हेल्प ऑफ लॉगॅरिथम. त्याला आपण लॉग म्हणतो. ठीक आहे ना. तो लॉग आपण 11व्या वर्गामध्ये शिकत असतो. 10व्या वर्गामध्ये तुम्हाला ह्या व्हॅल्यू फक्त लक्षात ठेवायची, त्याचं फायनल आन्सर काय आहे. ठीक आहे ना. तर मग 1चा स्क्वेअर 1, 75 इंटू 80 याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा, याला 6.673 मल्टिप्लाय करा आणि इंटू 10⁻11 त्याला मल्टिप्लाय ॲज इट इज राहील. तर एफची व्हॅल्यू तुम्हाला मी सांगतो बुकमध्ये दिलेली आहे. ओके, किती आहे, 4.002 इंटू 10⁻7. ठीक आहे ना. तर ही व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 4.002 इंटू 10⁻7. तर ही एफची व्हॅल्यू आहे. एफ म्हणजे हा न्यूटन, लक्षात, त्याचं युनिट मी लिहिलं आहे इथे. तर एवढा फोर्स काय होईल बघा. आता याला जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं ना तर आपल्याला अशी व्हॅल्यू मिळेल एवढी. ठीक आहे. तर हे तुम्ही लॉगनी काढू शकता हां, लक्षात. तर ही जी व्हॅल्यू आहे, तर ही व्हॅल्यू झाली एवढ्या, ही व्हॅल्यू झाली फोर्सची, की जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स या दोघांच्या मध्ये असेल, लक्षात. म्हणजे हा फोर्स, एवढा फोर्स या दोघांमध्ये आहे. पहा बरं, ही -7 मध्ये आलेली आहे व्हॅल्यू, ही 1 पण नाही आहे, -7. म्हणजे इतकी स्मॉल व्हॅल्यू आहे की या एवढ्या स्मॉल व्हॅल्यूच्या फोर्सनी हे दोघं एकामेकांकडे अट्रॅक्ट होणार नाहीत, लक्षात. हां, ते अट्रॅक्ट होतील केव्हा, जेव्हा त्या दोघांमध्ये कोणत्याच प्रकारचा फ्रिक्शनल फोर्स नसेल. जसं ते बेंचवर बसलेले असतील किंवा ते ग्राउंडवर बसलेले असतील, तर ग्राउंडवर एकामेकांकडे जर येतील तर ते ग्राउंडला घासत येतील, किंवा बेंचवर बसले असतील तरी ते घासत येतील, एकामेकाला फ्रिक्शन करत येतील. तर ते शक्य नाही आहे, कारण की फ्रिक्शनल फोर्सला ओव्हरकम करून एकामेकांकडे अट्रॅक्ट होणं तेवढा हा व्हॅलिड फोर्स नाही आहे. ठीक आहे ना. तर ही झाली याची व्हॅल्यू. सिम्पल क्वेश्चन आहे. आता याच क्वेश्चनला आपण इकडे एक्सटेंड केलेला आहे बुकमध्ये. बघा आता प्रॉब्लेम नंबर 2 तुम्हाला काय दिलेलं आहे बघा. इन द अबोव एक्झाम्पल, हे जे एक्झाम्पल आहे आधीचं, इन द अबोव एक्झाम्पल अज्युमिंग दॅट, असा अज्युम करा, ॲक्च्युली नाही आहे, बट वी हॅव टू अज्युम. फिजिक्समध्ये प्रत्येक गोष्ट आपल्याला अज्युम करायची आहे, लेटस कन्सिडर करायची असते. अज्युमिंग दॅट द बेंच ऑन विच द महेंद्रा इज सिटिंग, म्हणजे हे दोघं जण बेंचवर बसलेले आहेत. अज्युमिंग दॅट द बेंच ऑन विच द महेंद्रा इज सिटिंग इज फ्रिक्शनलेस. फ्रिक्शनलेस म्हणजे काय, फ्रिक्शन होणार नाही त्यांच्यामध्ये, एकामेकांकडे जे ओढल्या जातील ना तर त्यांचं घर्षण होणार नाही त्या बेंचसोबत. फ्रिक्शन होणार नाही म्हणजे काय, फ्रिक्शनल फोर्स अपोज करणारच नाही त्यांना एकामेकांकडे अट्रॅक्ट करण्यासाठी. मग एवढ्या स्मॉल फोर्ससुद्धा ते एकामेकांकडे अट्रॅक्ट होतील असं आपण अज्युम करून राहिलो, असं त्यांचं म्हणणं आहे प्रश्नामध्ये.
बेंच ऑन विच द महेंद्रा इज सिटिंग इज फ्रिक्शनलेस स्टार्टिंग विथ झिरो व्हेलॉसिटी. तर कोणतीही वस्तू दुसऱ्या वस्तूकडे जर ओढल्या जाईल तर सुरुवातीची व्हेलॉसिटी ही झिरो असते. लक्षात, जसं की मी आता या ठिकाणी हा पेन जर मी रिलीज करतो वरून खाली, लक्षात, तर मी जेव्हा याला माझ्या हातातून रिलीज केलं तर रिलीज होतानाची इनिशियल व्हेलॉसिटी ही त्याची काय असते, झिरो असेल. त्याच्यानंतर तो मग त्याची व्हेलॉसिटी वाढत जाईल. ठीक आहे ना. या केसमध्ये बरं, जर मी हा पेन जर खालून वर फेकला तर त्याची इनिशियल व्हेलॉसिटी झिरो नसेल, कारण की आपल्याला ग्रॅव्हिटीच्या अपोजिट काम करण्यासाठी इनिशियल व्हेलॉसिटी झिरो ठेवून काम चालणार नाही, तो खालीच जाईल. मग आणखी आपण जर त्याला वर आणायचे प्रयत्न केले ना तर त्याची इनिशियल व्हेलॉसिटी जास्त पाहिजे. जसं मी आता वर फेकला याला, तर वर फेकलं म्हणजे काय, मी माझ्या हाताचं मोमेंटम याला दिलं आणि माझ्या हाताकडनं एक फोर्स अप्लाय झाला की त्याच्यामुळे त्याची व्हेलॉसिटी मी त्याला काहीतरी दिली आहे. जितकी जास्त व्हेलॉसिटी तितका हा वर जाईल. व्हेलॉसिटी अप्लाय केल्यानंतर तो वर जाताना सुद्धा त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होऊनच राहिला. त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्यानं काहीतरी हाईट अटेंड केल्यानंतर तो फरक कुठे येतो, परत खाली येईल. कोणती वस्तू वर फेकली तर खाली येते ना, काय येते, ग्रॅव्हिटीमुळे खाली येते, कारण की त्या वस्तूवर सतत एक फोर्स तिला त्रास देत असतो खाली येण्यासाठी. ठीक आहे ना. ते नंतर आहे, आपल्याला ते नंतर बघू आपण. बघा तिथं काय दिलेलं आहे, इन द अबो एक्झाम्पल assuming that the bench on which the Mahindra is sitting is frictionless starting with the zero velocity, त्याची इनिशियल व्हेलॉसिटी झिरो असेल. what will be the Mahindra's velocity of motion towards the Virat after 1 second? एका सेकंदानंतर त्याची व्हेलॉसिटी किती असेल. आता 1 सेकंद म्हणजे टाईम दिलेला आहे, इनिशियल व्हेलॉसिटी तुम्हाला दिलेली आहे, ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. विल द व्हेलॉसिटी चेंजेस विथ द टाईम अँड हाऊ, टाईमासोबत व्हेलॉसिटी चेंज होते का आणि किती होईल. टाईमासोबत व्हेलॉसिटी चेंज होते ना, सुरुवातीला झिरो, त्याच्यानंतर मग काहीतरी वेळ लागला इथं येण्यासाठी हा पेन, तर त्याची व्हेलॉसिटी चेंज झाली टाईमासोबत, कारण की ॲक्सलरेशन परफॉर्म करत आहे हा. तर बघा आता या एक्झाम्पलमध्ये आपल्याला परत न्यूटनचे किंवा आपल्याला कायनेमॅटिक्सचे 3 इक्वेशन तुम्हाला 9व्या वर्गामध्ये होते, ते कायनेमॅटिकचे 3 इक्वेशन या ठिकाणी यूजमध्ये येतील. आलं लक्षात. ते इक्वेशन्स तुम्हाला मी इथं लिहून दाखवतो. बघा, जसं की आता याच्यामध्ये आपल्याला फोर्सची व्हॅल्यू आहे. ठीक आहे ना. तर कायनेमॅटिक्सचे इक्वेशन्स आपल्याला ते 3 इक्वेशन माहीत पाहिजेत. एक इक्वेशन आहे पहिलं, व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. आठवत असेल तर बघा, कायनेमॅटिकल इक्वेशन्स म्हणतो आपण त्याला. कायनेमॅटिकल इक्वेशन्स हे कुठं वापरले जातात, हे तिथंच वापरले जातात ज्या ठिकाणी एखादा ऑब्जेक्ट हा मोशनमध्ये असेल आणि तो स्ट्रेट मोशन परफॉर्म करत असेल. लिनियर मोशनसाठी अप्लाय होतात हे. विराट जर महेंद्र जर विराटकडे ओढला जात आहे तर तिरपा तारपा किंवा सर्क्युलर मॅनरमध्ये नाही ओढला जात, सरळच जाईल. प्रत्येक वस्तू ग्रॅव्हिटीमुळे खाली येते तर ती सरळच येते, लिनियर आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपण जिला कायनेमॅटिकल इक्वेशन्सचे अप्लाय करू शकतो. पहिले इक्वेशन आहे व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. दुसरं इक्वेशन आहे कायनेमॅटिकलचं एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ऑफ ए टी स्क्वेअर. आणि तिसरं आहे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाईस ए एस. हे 3 इक्वेशन आहेत. हे आपल्याला कायनेमॅटिकल जिथं कुठं आपण मेकॅनिक्सचा स्टडी करतो त्या ठिकाणी आपल्याला ते यूजमध्ये येतील. लक्षात. दुसरं इक्वेशन आहे एस इज इक्वल टू, सॉरी माईक पडला, 1 मिनटं, एक क्लिप तुटलेली आहे, काय हरकत नाही. येस, बघा लावला. बरं पहा, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ऑफ ए टी स्क्वेअर. ओके. आणि थर्डवाला आहे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाईस ए एस. क्लिअर आहे प्रत्येकाला. तर मग आता याच्यामध्ये सर हे व्ही काय आहे, व्ही म्हणजे व्हेलॉसिटी, हे तर माहीतच आहे आपल्याला. आणि यू म्हणजे काय, तर यू म्हणजे सुद्धा काय आहे, व्हेलॉसिटीज आहे. पण व्हेलॉसिटी 2 आहेत दिलेल्या तुम्हाला. विथ झिरो व्हेलॉसिटी म्हणजे हे झाली इनिशियल व्हेलॉसिटी. यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, व्ही म्हणजे फायनल व्हेलॉसिटी. लक्षात. जसं की मी आता पेन फेकला वरून खाली, तर माझ्या हातातून जेव्हा मी याला रिलीज करेल, ॲट द टाइम ऑफ रिलीज इट्स इनिशियल व्हेलॉसिटी इज ऑलवेज झिरो. तुम्ही जर 2 व्हीलर चालू केली तर त्याची इनिशियल व्हेलॉसिटी झिरो असते. त्याच्यानंतर मग टायमासोबत ती व्हेलॉसिटी इन्क्रीज होते आणि त्याची मग एक फायनल व्हेलॉसिटी ठरेल. जसं की पेनाची फायनल व्हेलॉसिटी म्हणजे माझ्या हातावर येऊन पडला तेव्हा त्याची फायनल व्हेलॉसिटी. लक्षात. फायनल व्हेलॉसिटी, इनिशियल व्हेलॉसिटी प्लस ए म्हणजे काय, तर ॲक्सलरेशन. इफ व्हेलॉसिटी इज चेंजिंग देन देर इज अ ॲक्सलरेशन. आणि ह्या सगळ्या गोष्टी होण्यासाठी काय कशाची आवश्यकता असते, आपल्याला टाईमाची आवश्यकता आहे. टाईम या ठिकाणी पॅरामीटर आवश्यक असतो. मग आपण आता याच्याला 3 पैकी कोणतं इक्वेशन यूज करणार आहोत, तर आपण डिस्प्लेसमेंटवाला इक्वेशन यूज नाही करणार. त्यानंतर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाईस ए एस यूज नाही करणार, कारण इथे परत डिस्प्लेसमेंट आहे. म्हणजे हे इक्वेशन आपल्या कामाचं नाही आहे. हे इक्वेशन आपल्या कामाचं नाही. आपल्या कामाचं आहे व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. मग आपल्याकडे व्ही आहे का, तेच तर आपल्याला काढायचं आहे. यू आहे का, आहे. काय आहे, झिरो व्हेलॉसिटी म्हणजे यूची व्हॅल्यू झाली झिरो. त्याच्यानंतर ए आहे का आपल्याकडे, ए आपल्याकडे आहे. ॲक्सलरेशन आपण काढू शकतो जर आपल्याकडे फोर्स आहे तर. आपण फोर्स काढला ना त्या ठिकाणी,
लक्षात. म्हणजे आता आपण इथं गिवन डेटामध्ये काय लिहू शकतो. ओके, गिवन डेटामध्ये लिहिण्याआधी मी इकडचं एक्सप्लेन करून सांगतो तुम्हाला. ए म्हणजे काय, तर त्या वस्तूवर जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होऊन राहिला, एफ इज इक्वल टू काय असते, एम ए. वी हॅव अ फोर्स अँड वी हॅव अ एम. म्हणजेच कोणाबद्दल बोलून राहिलो आपण, हा महेंद्र आहे, तो महिंद्राबद्दल बोलत आहोत आपण. म्हणजे महिंद्राचा मास आहे ना आपल्याकडे, त्याच्यावर किती फोर्स ॲक्ट होऊन राहिला तो पण आहे. म्हणजे आपण त्याचं ॲक्सलरेशन काढू शकतो ऑब्व्हियसली, नॉट एन इश्यू. ओके, पहा मग आता ए इज इक्वल टू ॲक्सलरेशन मिळून जाईल आपल्याला. एफ म्हणजे हा ग्रॅव्हिटेशनल फोर्सची व्हॅल्यू टाकू आपण इथं एफच्या ऐवजी, आणि एम म्हणजे मास त्याचा आपण महिंद्राचं टाकून देऊ तिथं. ठीक आहे ना, 75 आहे, काय 75 आहे वाटते कदाचित. येस, महिंद्राचा मास 75. म्हणजे एची व्हॅल्यू मिळाली. आणि टाईम विचारलेला आहे आपल्याला, टाईम प्रश्नामध्ये बघा, आफ्टर 1 सेकंड म्हणजे टीची व्हॅल्यू 1 येईल. बस मग आता हे सगळं आपल्याला एका ठिकाणी लिहायचं आहे आणि आपल्याला आन्सर मिळून जाईल काय तर. ठीक आहे ना. सो गिवन डेटा पाहता वी हॅव काय आहे आपल्याकडे, एफची व्हॅल्यू आहे आपल्याकडे. एफ इज इक्वल टू काय आहे, 4.00 इंटू 10⁻⁻7 न्यूटन. हे कुठून आणलं, इथून आणलं आहे, दिलं आहे, सॉल्व केलेलं आहे आपण ऑलरेडीच. त्याच्यानंतर एफची व्हॅल्यू आहे, मास ऑफ महिंद्रा पण आहे आपल्याकडे, किती आहे 75. कारण की दिस पर्टिक्युलर प्रॉब्लेम इज रिलेटेड टू द फर्स्ट प्रॉब्लेम अँड सो फार एज द महिंद्रा इज कन्सर्न, द मास ऑफ दॅट महिंद्रा इज 75 kg. ओके, सो आपल्याला काय करावं लागते, व्ही इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, याची यूची व्हॅल्यू दिलेली आहे. इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे बेटा, 0 आहे, 0 मीटर पर सेकंद. लक्षात. तर काही हरकत नाही. तर मला आता हे इक्वेशन जर मी यूज करेल कायनेमॅटिक इक्वेशन, तर मला याच्यामध्ये एची व्हॅल्यू पाहिजे, तर मी ए पहिले काढतो. लक्षात. वी हॅव एफ इज इक्वल टू एम ए म्हणजे काय आहे, तर हे न्यूटनचा मोशनचा सेकंड लॉ आहे. हा जेवढा फोर्स आपण त्याच्यावर ॲक्ट करू तेवढं त्याचं ॲक्सलरेशन होईल. जेवढं त्या वस्तूचा मास असेल ना तेवढं त्याच्यावर फोर्स ॲक्ट करावं लागतो, तेवढं त्याचं ॲक्सलरेशन होते, हे आपल्याला माहीत आहे. सो वी हॅव बाय न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन, मी ते लिहित नाही, डायरेक्ट लिहितो. ओके, एफ इज इक्वल टू एम ए, तर ए इज इक्वल टू एफ अपॉन एम. व्हॉट इज एफ म्हणजे फोर्स किती आहे, 0.002 इंटू 10⁻⁻7 डिवाइडेड बाय एम. व्हॉट इज एम, मास इज 75. याला आपण कॅल्क्युलेट करू, आपल्याला एची व्हॅल्यू मिळेल. अलग याचं कॅल्क्युलेशन तुम्ही करून घ्या. ॲक्च्युली लॉगनेच सगळे कॅल्क्युलेशन करायचे असतात, लॉगच्या शिवाय मॅन्युअली आपण कॅल्क्युलेशन करतच नसतो फिजिक्समध्ये. लक्षात. आणि 10वीला आपण जेवढं लॉग डिटेलमध्ये पाहत नाही, म्हणून याची डायरेक्ट व्हॅल्यू मी लिहितो. एची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे ॲक्सलरेशनची, किती आहे बुकमध्ये, आय थिंक द व्हॅल्यू ऑफ ए इज जस्ट अ सेकंड. ओके, येस, एची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे 5.34 इंटू 10⁻⁻9. ओके, -9 ॲक्सलरेशन आहे. ॲक्सलरेशनचं युनिट काय आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग आपल्याकडे आता बघा कशाची व्हॅल्यू आली, एची व्हॅल्यू आली. लक्षात. मग एची व्हॅल्यू आली म्हणजे मी आता या इक्वेशनला यूज करून इथे एची व्हॅल्यू मी टाकू शकतो. लक्षात. त्याच्या आधी थोडासा मी कॅमेरा ओके टर्न करतो. ठीक आहे ना. म्हणजे आता मी इथं लिहितो मग, सो आय हॅव ए, सो देअरफॉर बाय कायनेमॅटिकल इक्वेशन दिसते ना सगळ्यांना. ओके, व्ही इज इक्वल टू यू प्लस 80. नाऊ I can put all the required value. U means what? Initial velocity. Initial velocity किती आहे? Initial velocity आहे 0. लिहा 0. A किती आहे? हे काढली आता A ची व्हॅल्यू 5.34 इंटू 10⁻⁻9. ओके, इंटू A ला इंटू आहे T किती आहे 1. सो V इज इक्वल टू 0 प्लस एनिथिंग 5.34 इंटू 10⁻�9 मीटर पर सेकंद. हे झाली व्हेलॉसिटीची व्हॅल्यू. कधीची रे? एका सेकंदानंतरची. लक्षात. आणि एका सेकंदाच्या आधी किती होती व्हॅल्यू, म्हणजे सुरुवातीची 0. एका सेकंदानं किती झाली, एवढी. म्हणजे कितीनं चेंज झाली, इतक्यानं. लक्षात. तर मग या ठिकाणी ही जी व्हॅल्यू आहे बघा, तर ही व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. लक्षात. विल द व्हेलॉसिटी चेंज विथ द टाईम अँड हाऊ, टायमासोबत व्हेलॉसिटी चेंज होते आणि इतक्याने चेंज होईल. तर अशा प्रकारे हे तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे, अशा प्रकारे सोल्युशन दिलेलं आहे याचं तुम्हाला. हे आपण सॉल्व केले. याच्यानंतर एक तुम्हाला महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षात. परंतु त्या पॉईंटच्या आधी एक पॉईंट आहे दिलेला तुम्हाला लक्षात, हाय टाईड्स अँड लो टाईड्स. हाय टाईड्स अँड लो टाईड्स म्हणजे काय, हे जस्ट तुम्हाला रीडिंग बिटवीन द लाईन्समध्ये दिलेलं आहे की मून आणि अर्थ यांचं कोरिलेशन आहे. लक्षात. आपण त्याची पूजा करतो मूनची, म्हणजे काहीतरी रिलेशन आहे ना. लक्षात. आपल्या
पूर्वजांपासून काहीतरी त्यांचं काय आहे, काहीतरी त्याचं मिनिंग सायंटिफिक रिझन आहे त्याच्यामागं. लक्षात, इट पर्टिक्युलरली रिलेट्स टू द अर्थ इन ग्रॅव्हिटेशनल मॅनर. ग्रॅव्हिटेशनचा इफेक्ट आहे मूनचा पृथ्वीवर आणि पृथ्वीचा मूनवर. ठीक आहे ना. म्हणून मूनपासनं जे काही ग्रॅव्हिटी पृथ्वीवरती काय होते अप्लाय होते, त्याच्याने त्या ठिकाणी जो भाग पृथ्वीचा मूनच्या समोर असतो तो भाग त्याच्याकडे ओढला जातो. ॲक्च्युली एक प्रकारचं बल्गिंग होते पृथ्वीला, म्हणजे काय फुगीर भाग होतो असा ओढला गेला, म्हणजे अशा प्रकारचा ताणला जातो तो. ठीक आहे ना. तर एकाच ठिकाणी 24 तासामध्ये हाय टाईड्स आणि लो टाईड्स हे 2 वेळा येतात. हे सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे. आणि ते हाय टाईड्स आणि लो टाईड्स ते कशा मिळतात, तर ग्रॅव्हिटी ऑफ मून विच ॲक्ट्स ऑन द अर्थ. हे तुम्हाला रीडिंग बिटवीन द लाईन्समध्ये दिलेलं आहे तुम्हाला लक्षात. त्याच्यानंतर आता एक पॉईंट आहे आपल्याला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कसा ॲक्ट होतो एखाद्या वस्तूवर जेव्हा आपण त्याला वर काय करतो, फेकतो तेव्हा. आलं लक्षात. तर याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका एक पहिले. ओके, सो ठीक आहे. बघा आता एक पॉईंट आपल्याला डिस्कस करायचा आहे. फिजिक्सचे जेवढे काही तुम्हाला चॅप्टर्स आहेत त्याच्यामध्ये न्यूमेरिकल्स असतात. आणि न्यूमेरिकल्स म्हटले की त्याच्यामध्ये काहीतरी सम टिपिकल स्टेप्स असतात की जे स्टेप्स आपण मॅन्युअली सॉल्व्ह करत नसतो, ते आपल्याला लॉगच्या भरोशाने सॉल्व्ह करून घ्यावे लागतात. ठीक आहे ना. तर लॉग तुम्हाला तो 10व्या वर्गामध्ये नाही, 11वीमध्ये आपण डिटेलमध्ये शिकवत असतो. तो 1 महिना आपण फक्त लॉगच शिकवत असतो त्यामध्ये. ठीक आहे ना. काय हरकत नाही, त्याच्यामध्ये व्यवस्थित डिटेलमध्ये आपल्याला सगळ्या व्हॅल्यूज ह्या मी सांगून देतोच तुम्हाला. आणि न्यूमेरिकल्सला सुद्धा महत्त्व आहे, त्याला आपण प्रॉब्लेम्स म्हणतो. ठीक आहे ना, फिजिक्सचे. काय हरकत नाही. पुढचा पॉईंट जो दिलेला आहे तुम्हाला आता, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग आता इथं दिलेला आहे, पहा लिहितो मी, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. याला एक 5 मिनटात तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगतो काय. तर अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे हा एक अट्रॅक्शनवाला फोर्स आहे की जो पृथ्वीवर असणाऱ्या प्रत्येक ऑब्जेक्टवरती तो काय होतो, अप्लाय होतो. हा अट्रॅक्शनवाला फोर्स आहे. फोर्सेस हे 2 प्रकारचे असतात. एक असतो अट्रॅक्शनवाला फोर्स आणि एक असतो रिपल्शनवाला फोर्स. आणि एक तिसराही असू शकतो, अट्रॅक्शनवालाही असेल रिपल्शनवालाही असेल. लक्षात. जसं इलेक्ट्रॉन हे प्रोटॉनकडे अट्रॅक्ट होतात, म्हणजे निगेटिव्ह पॉझिटिव्हकडे. परंतु पॉझिटिव्हकडे जर आपण पाठवले तर ते रिपेल होतील. लक्षात. म्हणजे तो अट्रॅक्शनवालाही आहे आणि रिपल्शनवालाही आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स दोन्ही प्रकारचा आहे, अट्रॅक्शनवाला रिपल्शनवाला. परंतु ग्रॅव्हिटेशनवाला फोर्स हा नेहमी आपल्याला अट्रॅक्शनच शिकवतो. लक्षात. अट्रॅक्शन रिगार्डिंगच आहे. अर्थ हा पृथ्वीचा आहे, म्हणून आपण पृथ्वीवरचा संदर्भ घेऊ. वी आर इन द फ्रेम ऑफ रेफरन्स ऑफ अर्थ. ठीक आहे ना. मग पृथ्वीवर काय होते, तर पृथ्वीवर असणाऱ्या प्रत्येक ऑब्जेक्टला जर आपण स्टडी केलं तर तुम्ही जर त्याला काहीतरी हाईटवर वर फेकलं, समजा आता इथं समजा आहे एवढी ही हाईट आहे, समजा हा ऑब्जेक्ट इथं होता पहिले, हा ऑब्जेक्ट इथं आला, तर यांनी काहीतरी हाईट काय केली, अटेंड केली. आलं लक्षात. मग आता इथून हा काहीतरी मास असणारा ऑब्जेक्ट हा इथून इथं आला, त्याचा मास चेंज होणार. याच्यावर या ठिकाणी एक ग्रॅव्हिटीचा फोर्स होता की जो सेंटरकडे होता पृथ्वीच्या. ग्रॅव्हिटी. लक्षात. ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहेच टुवर्ड्स द सेंटर. ओके. ओ इज द सेंटर ऑफ अर्थ. मग या पॉईंटवर सुद्धा त्या ऑब्जेक्टवर ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. त्याला जर तुम्ही वर फेकलं तर या ठिकाणी सुद्धा आहे. मग मधात नाही का, इथून फेकल्यानंतर इथं गेल्यानंतर इथंही आहे, इथंही आहे, मग मध्ये नाही का, आहे. तुम्ही हे वस्तू वर फेकल्यानंतर प्रत्येक ठिकाणी त्या वस्तूवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. आलं लक्षात. मग आता ही वस्तू जर आपल्याला वर फेकायची आहे तर आपल्याला कोणतं काम करावं लागेल, तर आपल्याला अपोजिट काम करावं लागते. त्याला आपण म्हणतो ग्रॅव्हिटीच्या अपोजिटमध्ये काम करावं लागते आपल्याला. आलं लक्षात. ग्रॅव्हिटीच्या अपोजिट काम करावं लागते म्हणजे काय, तर आपल्याला एक असा फोर्स ॲड करावा लागतो त्या वस्तूवर की जो ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अपोजिट फोर्स आहे. आलं लक्षात. तुम्ही जर बॉल फेकला वर ग्राउंडमध्ये तर त्या बॉलवरती एक फोर्स ॲक्ट होतो कॉन्स्टंटली, की ज्या फोर्सच्यानी तो बॉल हवेतच एकदम निघून जात नाही, वरच्या वरच जात राहतो का. प्रत्येक ऑब्जेक्ट हा वर तुम्ही पाहिला की काही अंतर तो जातो, त्याच्यानंतर तो खाली येईल.
तुम्ही जर समजा कमी स्पीडनं फेकला तर तो कमी हाईटवर जाईल, तुम्ही जर जास्त स्पीडनं फेकला तर तो जास्त हाईटवर जाईल, परंतु त्याला खाली येणेच आहे. कारण की त्या ऑब्जेक्टवर तुम्ही तुमच्या हातातून सोडल्यापासनं प्रत्येक इन्स्टंट ऑफ टाईमला त्याच्यावरती एक फोर्स कॉन्स्टंटली ॲक्ट होतो आणि तो फोर्स असतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अँड ड्यू टू विच त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी काहीतरी हाईट अटेंड केल्यानंतर त्या ठिकाणी 0 होते आणि नंतर मग तो प्युअरली ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्समध्ये मग तो खाली येतो. मग त्याचं जे खाली येणं सुरू होते तिथून काय चालू होतो, तर तिथून ॲक्च्युली आपण त्याला म्हणतो फ्री फॉल, किंवा आपण त्याला म्हणू शकतो मग की तो ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अंडरमध्ये खाली येत आहे. लक्षात, फ्री फॉलची कॉन्सेप्ट पण आहे, आपल्याला माहीत आहे की बा तो फ्रीली खाली येत आहे फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्समध्ये. ओके, मग प्रत्येक ऑब्जेक्ट हा असाच का करतो, कारण की त्या ऑब्जेक्टवर प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी कोणतंही मास असू द्या त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतो. आलं लक्षात. मग आपण याची इनिशियल व्हेलॉसिटी जर 100 मीटर पर सेकंडची ठेवली तर तो जेवढं अंतर कव्हर करेल त्याच्यापेक्षा कमी अंतर 50 मीटर पर सेकंदवाला करेल. आपण ग्राउंडमध्ये पाहतो ना की जेवढ्या जास्त जोरात आपण एखादा बॉल स्ट्रोक करतो किंवा एखादा प्लेयर जर बॉल वर फेकत आहे तो किती जोरात बॉल वर फेकतो त्याच्या हिशोबाने तो बॉल काय करतो, हाईट अटेंड करतो. मग नंतर तो बॉल हाईट अटेंड केल्यानंतर मग तो परत खाली चालू होऊन जातो. आलं लक्षात. तर आपल्याला ऑपोजिट काम करावं लागते ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या, आणि प्रत्येक ठिकाणी ही जी व्हॅल्यू असते ग्रॅव्हिटेशनल फोर्सची ही त्या ऑब्जेक्टवर असतेच. मग तो ॲक्सेलरेशन करतो, त्याला आपण म्हणतो ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. वरून खाली येताना बरं, खालून वर जाताना सुद्धा त्याचं ॲक्सेलरेशन होते, परंतु ते ॲक्सेलरेशन हे मायनसमध्ये असते. जेव्हा तो वरून खाली येईल तेव्हा ते मग प्लसमध्ये होईल, कारण की टुवर्ड्स द ग्रॅव्हिटी आणि अपोजिट द ग्रॅव्हिटी. आलं लक्षात. तर या ठिकाणी आपल्याला ह्या कॉन्सेप्ट समजून घेण्यासाठी फक्त एवढं समजून घ्यायचं आहे की अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय. तर तुम्ही अर्थच्या सरफेसपासून तुम्ही कितीही कोणत्याही ऑब्जेक्टला कितीही वर फेकलं तर तो काहीतरी हाईट अटेंड केल्यानंतर तो स्टॉप होतो, त्याची हाईट 0 होते, त्याची व्हेलॉसिटी 0 होते. नंतर मग त्याची व्हेलॉसिटी 0 झाली की मग तिथून तो खाली येणं चालू होऊन जातो. अँड इट इज ऑल ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बस एवढंच आपल्याला समजून घ्यायचं आहे. क्लिअर आहे प्रत्येकाला. तर दिस इज कॉल्ड अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. एवढंच तुम्हाला दिलेलं आहे. थोडासा कॉन्सेप्ट रीड करून घ्या, जास्त डिटेल सांगण्याची गरज नाही, हेच सफिशियंट आहे. क्लिअर आहे. तर अशा प्रकारे आपण 2 कॉन्सेप्ट पाहिले आज, काही प्रॉब्लेम्स पाहिले आणि हा एक टॉपिक पाहिला. ठीक आहे ना. तर याच्यावर तुम्हाला जे काही न्यूमेरिकल्स असतील ते तुम्ही प्रॅक्टिस करत जा, ते आवश्यक आहेत. ठीक आहे. उद्या आपण याच्यानंतरचा पॉईंट बघू. कोणता पॉईंट आहे बघू द्या मला. ओके. सो अगेन तुम्हाला काही एक्झाम्पल आहे त्याच्यावर न्यूमेरिकल्स पेज नंबर 7वर ते पाहूच आपण उद्या. आणि नंतर आहे मग अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. येस, अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन म्हणजे जीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे ना, सरफेसवर किती आहे, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर ही जीची व्हॅल्यू तुम्हाला काय दिलेलं आहे खाली, व्हॅरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी, म्हणजेच जीच्या व्हॅल्यूमध्ये व्हॅरिएशन म्हणजे बदल होतो, तो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा आहे. ते तुम्हाला आपण उद्या काय करू, एक्सप्लेन करू. ठीक आहे. आजच्यासाठी एवढंच. ठीक आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तुम्हाला रोजचे व्हिडिओ मिळत जातील. एकदम सिंपल मॅनरमध्ये मी समजून सांगत आहे सगळे व्हिडिओ तुम्हाला, हे सगळे टॉपिक. याची नक्की तुम्हाला हेल्प होईलच 10व्या वर्गामध्ये. ठीक आहे ना, काही हरकत नाही. ओके.